आपका इंतजार था। दूध हर गम की दवा, ये दूध हर गम की दवा। दारूचा ग्लास नको, दुधाचा ग्लास हवा। तुम्हाला माहिती आहे मोतीवाले भाई, आम्ही तुमच्यावर एवढं जीवापाड प्रेम का करतो? वाय आय डू सो मच लव्ह टू यू? कारण तुम्ही दूध पिता आणि दूध पिणारी माणसं मला अतिशय आवडतात। दूध पिणारी माणसे असतात ती निर्मळ, असं आम्ही नाही, तांबडे बाबा म्हणतात त्यांच्या ग्रंथामध्ये। असो, झाली झोप झाली, मिळाला आराम जीवाला। आय एम एक्सक्यूज मी, आय एम व्हेरी मच एक्सक्यूज मी। दिवसभर आम्हाला तुमच्यासाठी वेळ काढता नाही आला, पण मोतीवाले बाई रात्र आपलीच आहे, खास तुमच्यासाठी। मिस्टर होळकर, मी प्रेग्नेंट आहे। अगं आता बघा, मैं तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हूं, हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं वाक्य आम्हाला या कानाने तुमच्या तोंडून ऐकायचं होतं, पण अर्ज किया है वो ना हमारा नसीब था। ठीक आहे, रात्र तुमच्यासाठीच आहे, आम्ही यासाठी म्हणालो होतो थोडं बोलता येईल, एकमेकाला समजून घेता येईल, दुःख दर्द वाटून घेता येईल, शेअर करता येईल बेसिकली। असो, अखेर त्या प्रेमवीरांनी तुम्हाला घराच्या बाहेर हाकललंच। अखेर तुमच्यासारख्या सुंदर बाईला त्यांनी अशा रीतीने घराच्या बाहेर काढलं ना, त्याची वाईट गोष्ट आहे। दोघात कळलं, मी याचा जाहीर निषेध करतो। होप यू इज गॉट द पॉइंट। मिस्टर होळकर, मलाच त्याचा कंटाळा आला होता आणि त्यांनी मला घराबाहेर काढलं याचं मला दुःख नाहीये, पण घराबाहेर काढायच्या आधी त्या हरामखोरानं माझ्या गळ्यात हे बाळाचं लोढणं बांधलं ना, त्याचा ताप झालाय मला। अतिशय सोपं आजच्या काळात, ते अतिशय सोपं। इट्स व्हेरी मायनर थिंग। गायनक बायकांच्या डॉक्टरकडे जा तुम्ही, व्हेरी इझी। ते शक्य नाहीये मिस्टर होळकर। तुम्हाला काय वाटतं तो प्रयत्न मी केला नसेल? ज्या दिवसापासून मी प्रेग्नंट असं सुहासला कळलंय ना, तेव्हापासून माझ्या मागे पुढे अवती भवती पहारा दिल्यासारखा फिरतोय। आणि जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी सांगितलं आता ते पॉसिबल नाहीये, नाहीतर माझ्या जीवाला धोका निर्माण होईल। पण त्याआधी मला माझा सूड हवाय। त्याला मारू, त्याला मारू, सुहासला मारू लगेच, उद्याच मारू लगेच। सुहास नाही मिस्टर होळकर, तो तर केव्हाच संपलाय माझ्यासाठी। मग कोण आहे? तो हरामखोर विहंग। आणि त्याआधी ती नेत्रा। नेत्रा? You mean to say देखण्यात आहे? भाई, I thought she is your friend in need and friend indeed. Why say so? नाही मिस्टर होळकर, त्यांना संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही। आणि तो शत्रू नंबर वन, शत्रू नंबर वन उदोळकर, त्याचं काय? मिस्टर होळकर, थोडं माझ्या मनासारखं होऊ द्या, नंतर सगळं तुमच्याच मनासारखं होणार आहे। असं नका बोलू, असं कृपया नका बोलू। अनेक अनेक गुदगुले होतात आमच्या मनाला, म्हणजे करता काहीच येत नाही, पण जीवाचे हाल हाल होतात आमच्या जीवाचे हाल। दादा, मला थोडं बोलायचं होतं प्रियाबद्दल तुमच्याशी।
नेत्रा अगं दुसरं काहीतरी बोल. आता प्रियाबद्दल काय? दादा, सुहास घरी येऊन गेला. तो असं म्हणत होता की त्यांनी प्रियाला घराबाहेर काढले आणि आता याच्या पुढे त्याचा आणि तिचा काहीही संबंध नाही. बर, दादा, मला असं वाटतंय की हे सगळं प्रियाने मुद्दामून घडवून आणलं आणि हे घडवून आणण्यासाठी तिने सुहासला हे सुद्धा सांगितले तिच्या पोटात वाढणारं बाळ हे तुमचं आहे. काय? हो, कारण त्याच कारणामुळे सुहासने तिला घराबाहेर काढलं. आत्यांनी विचारायचा प्रयत्नही केला की प्रिया कुठे आहे किंवा ती कुठे गेली आहे, पण आता प्रियाशी आपला काहीच संबंध नसल्याचं सुहासने निर्वाणीचं सांगितलं. दादा, मला असं वाटतंय की आपण प्रियाला शोधलं पाहिजे. त्याने काय होणार? दादा, आज तिने सुहासला ही गोष्ट सांगितलीये, उद्या ती गावभर करेल ही गोष्ट. मग काय करू? तिला शोधून काढून तिचा जीव घेऊ की तिला डांबून ठेवू? हे बघ नेत्रा, प्रिया काय करणार आहे, ती कुठे आहे आणि ती उद्या जाऊन काय बोलणार आहे ना, याचा मला काहीही फरक पडत नाही. आता मला फक्त त्या होणाऱ्या बाळाची काळजी वाटते. जन्म आधीपासूनच किती निगेटिव्हिटी ओतली जाते त्या बाळामध्ये. पुढे कसं होणार आहे त्या बाळाचं? पण दादा, मला असं नाही वाटत की आपण प्रियाची किंवा तिच्या बाळाची काळजी करायचं काही कारण आहे. शेवटी वळचणीचं पाणी वळचणीवरच जाणार. नेत्रा, तू स्वतः एका बाळाची आई होणार आहेस. तिच्या बाळाबद्दल हे असं बोलणं शोभत नाही तुला. ते काही असलं तरी शेवटी प्रियासारख्या नालायक बाईचं बाळ आहे ते. तू हे विसरतेस की मी आणि तुझा नवरा दोघही एका नालायक बापाची औलाद आहोत. दादा, सॉरी, मला खरं हे काहीच सांगायचं नव्हतं. फक्त जे काही घडलं ते तुमच्या कानावर घालायचं होतं इतकंच. गुड नाईट. हॅलो मनु, काय? मॅरेज सर्टिफिकेट जर असं सापड. गरजेची कागदपत्र आपण महाबळांकडे दिली आहेत ना, कशाला तुम्ही हे सगळं बरोबर घेताय? नाही, महाबळांकडे एक सेट आहे, पण तरी सुद्धा आपल्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स सेट प्रत आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कधी कुठलं डॉक्युमेंट प्रोड्यूस करावं लागेल काही सांगता येत नाही, किंवा आपण रेडी असतो. बरं, तुझी सगळी तयारी झाली? महाबळांनी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो, माझ्या लक्षात आहे, पण तुमच्या लक्षात आहे ना? आपल्यात काय ठरलंय ते लक्षात आहे ना? आज कोर्टात साक्ष आहे तुमची, आणि तुम्ही मला प्रॉमिस केलंय की कोर्टात यांच्याबद्दल पर्सनल होऊन तुम्ही काहीही काही वेळवाकडे बोलणार नाही. लक्षात आहे, माझ्या लक्षात. हे बघ बेटा, एखाद्याचा जाणून बुजून अपमान करायचा किंवा त्याला बदनाम करायची माझी सवय नाही. आपण आता खरं बोलण्यापासून मी स्वतःला सुद्धा अडवू शकत नाही. माहितीये मला, तुमचा स्वभाव मला खूप चांगला माहितीये. तुम्ही जे काही बोलाल ते खरंच बोलाल, पण फक्त एवढंच लक्षात ठेवा की सत्य समोर आणताना कोर्टात यांना कसपटासारखं लेखून त्यांना खजील करू नका, एवढंच. आता कोर्टामध्ये काय घडले मी कसं सांगू ना? आणि तिथे तर मान सन्मानाची सगळी आवरण पटकन गळून पडतात. पण प्रयत्न तर करू शकता ना तुम्ही. वकिलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं मला बंधनकारक आहे. आता त्यांनी एखादा प्रश्न वेडावाकडा आणि त्याचा अपमान होणारा विचारला तर मग मी. अहो हो, पण तुम्ही प्रयत्न तर करा. तुमच्या शब्दांमुळे इतकेही घाव नको व्हायला की जखम आयुष्यभर ठणकत राहील. काय म्हणाले म्हणून? त्याने तुला इतकं छळलं तरी सुद्धा आज डिव्होर्सच्या दिवशी सुद्धा तुझ्या मनात त्याच्याबद्दल इतकं सॉफ्ट करणार? तसं नाही बाबा, पण ही तुमचीच शिकवण आहे ना. समोरच्या मी आपली पातळी सोडली तरी आपण आपल्यावरचा कंट्रोल कधीच जाऊ द्यायचा नाही.
तेच करते मी. चल उशीर होते. चल चल. युअर ऑनर, माझे पहिले साक्षीदार आहेत पृथ्वीराज सरनाईक. पृथ्वीराज सरनाईक. शपथ घेऊन सांगतो, खरं सांगून खोटं सांगणार नाही. तुमचं संपूर्ण नाव? पृथ्वीराज रामकृष्ण सरनाईक. मिसेस मंजिरी मुधोळकर तुमच्या कोण लागतो? माझी मुलगी आहे, ती मोठी मुलगी. आणि सत्यजित मुधोळकर तुमचे जावई. तर मला सांगा, हे लग्न कसं झालं? म्हणजे वॉज इट लव्ह मॅरेज और इट वॉज अन अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. म्हणजे आम्ही मंजिरीसाठी स्थळ बघत होतो तेव्हा एक ओळखीच्या मध्यस्थांकडून मुधोळकरांचं स्थळ आलं. हो, नाईस. बरं मला सांगा, लग्न झाल्यानंतर तुमच्या मुलीचा आणि तुमच्या जावयाचा संसार चार चौघांसारखा चालू नव्हता. इनफॅक्ट मंजिरीच्या घरी तिच्या नवऱ्याकडनं तिचा मानसिक छळ करण्यात येत होता. ही गोष्ट तुम्हाला कधी कळली? ऑब्जेक्शन युअर ऑनर. हा खटला मिस्टर अँड मिसेस मुधोळकर यांच्या नात्याचा नाहीये, तर त्यांच्या एकुलत्या एका मुलीच्या कस्टडीचा आहे. हे आपण आधीच क्लिअर केलेलं आहे ना. मग त्यांचं नातं कसं बिघडलं, कधी बिघडलं, हे सगळे प्रश्न विचारणं या खटल्याच्या बाबतीत इररेलेव्हंट आहे. युअर ऑनर, ही केस कुठल्या मुद्द्यावर उभी आहे याची मला पूर्ण जाणीव. पण युअर ऑनर, काही मुद्दे सिद्ध करण्यासाठी त्या मुद्द्यांच्या पार मुळापर्यंत जाण्याची खूप आवश्यकता असते. शुभ्राच्या कस्टडी संदर्भात ही केस चालू आहे याची मला पूर्ण कल्पना आहे युअर ऑनर. मिसेस मुधोळकर आणि मिस्टर मुधोळकर यांचे संबंध चार चौघांसारखे नाही आहेत. त्यामुळे मी इथं विचारलेला कुठलाही प्रश्न इररिलेव्हंट आहे असं मला वाटत नाही युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. बट ऍडव्होकेट महाबळे, यू प्लीज स्टिक टू युअर पॉइंट. तर मिस्टर सरनाईक, मी तुम्हाला हे विचारत होतो की तुमच्या मुलीचा संसार चार चौघांसारखा होत नाहीये. इनफॅक्ट तिच्या सासरी तिला तिच्या नवऱ्याकडनं त्रास होतोय. ही गोष्ट तुम्हाला कधी कळली? लग्नानंतर काही दिवसातच. मंजिरीच्या कॉलेजमध्ये आशिष शिर्के नावाचा एक मुलगा होता. त्या मुलावरून या माणसाने माझ्या मुलीवरती पराकुटीचा संशय घेतला. मंजिरीने ही गोष्ट माझ्या पत्नीला म्हणजे तिच्या आईला शेअर केली होती. मला जेव्हा कळलं तेव्हा मी या माणसाच्या घरी जाऊन त्याच्या पायावरती डोकं ठेवलं होतं आणि मंजिरीसाठी मनधरणी केली होती. आणि आपल्या पतीचा हा अपमान सहन न होऊन माझ्या पत्नीला तिथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. काही दिवसांनी कळलं की मंजिरी गरोदर आहे. तेव्हा असं वाटलं की आता तरी या दोघांचं सगळं सुरळीत सुरू झालं असेल. पण नंतर हेही कळलं की या माणसानं मंजिरीवरती एक विचित्र अट घातली होती की मंजिरीने या माणसाच्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या हवाली ते बाळ करून या माणसाचं घर कायमचं सोडून निघून जायचं. काय? युअर ऑनर, न्यायालयाचं लक्ष मी या मुद्द्याकडे वेधू इच्छितो. कुठला नवरा आपल्या बायकोला असली विचित्र अट घालतो?
आपल्याच बाळाला त्याच्या जन्माच्या आधी त्याच्या आईपासून विभक्त ठेवण्यात यावं, वेगळं ठेवण्यात यावं असा विचार मानतो. आणि एखाद्याच्या आयुष्यावर, एखाद्याच्या आत्मसन्मानावर असा अंकुश ठेवतो. असो, तुमचं सर नाही. नेक्स्ट. तेव्हा मी माझ्या व्यवसायातून निवृत्त झालो होतो. आपल्या मुलीच्या नातवंडाच्या जवळ राहायला मिळावं म्हणून मग मी कोल्हापूरला शिफ्ट झालो. मिस्टर सरनाईक, तुमच्या नातीचा म्हणजे शुभ्राचा जन्म नैसर्गिकरित्या झालेला नाही. आय एम टोल्ड शी इज 7 months बॉर्न, राईट? हो. थ्रूआउट प्रेग्नन्सी मंजुरीची प्रकृती खूप नाजूक होती. म्हणजे इनफॅक्ट डॉक्टरांना खूप निकराचे प्रयत्न करावे लागले होते. म्हणजे एक वेळ अशी आली होती की बाळ किंवा बाळंतिणीपैकी कोणीतरी एकच वाचलं असतं. नाही, मग अशा वेळेला मिस्टर मुधोळकर त्यांना खूप टेन्शन आलं असेल नाही? मंजिरीच्या डिलिव्हरीच्या वेळी तिचा नवरा म्हणणारा माणूस तिथे हजर नव्हता. युअर ऑनर, जो माणूस आपल्या मुलीच्या कस्टडीसाठी आपल्या जीवाचा आटापिटा करतोय तो माणूस आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळेला हॉस्पिटलमध्ये हजरच नव्हता. हा माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी आला. मग त्या रात्री तो कुठे होता? म्हणजे तुम्ही कोणाकडे काही चौकशी केली असेल ना? हो, त्या रात्री मी 100 वेळा या माणसाला फोन केला होता. त्याची आई सुद्धा तिथे होत्या. त्यांना सुद्धा मी विचारलं पण त्यांनी सुद्धा काही सांगितलं नाही. नंतर मला कळलं की हा माणूस त्या रात्री प्रिया मोहिते नावाच्या एका स्त्री बरोबर रात्रभर हॉटेलमध्ये होता. ज्या रात्री मंजिरी मुधोळकर जीवन आणि मृत्यूशी झगडत होत्या आणि ज्या रात्री त्यांनी त्यांच्या बाळाला जन्म दिला त्यावेळेला त्या मुलीचा हा बाप एका बाई बरोबर एका हॉटेलमध्ये होता. तो स्वतःला फार आदर्श बाप समजतो. असो, मग सरनाईक मला सांगा, जेव्हा तुमच्या मुलीनं म्हणजे मंजिरीनं आपल्या नवऱ्याचं घर सोडून ती तुमच्याकडे आली तेव्हा तिच्या नवऱ्यानं म्हणजे सत्यजितनं आपल्या बायकोला त्रास देण्याचा काही प्रयत्न केला? हो, खूप खूप त्रास दिला. म्हणजे रात्री अपरात्री फ्रँक फोन कॉल्स करणं, नंतर आमच्या घराच्या समोर रात्रभर गाडी उभी करून गाडीत रात्रभर बसून राहणं आणि त्यांच्या घरच्या इतर फॅमिली मेंबर्सना सुद्धा सांगून मंजिरीवरती दबाव आणणं, हे सगळे उद्योग त्यांनी केले. आणि एवढं करून सुद्धा काही निष्पन्न झालं नाही. तेव्हा एखाद्या फुरट्या चोराप्रमाणे हा अंधाऱ्या रात्री माझ्या घरामध्ये शिरला आणि माझ्या नातीला पळून निघून गेला. तुम्ही पोलीस कंप्लेंट केली नाही? येस, ऑफकोर्स केली होती. पण त्यावेळेस हा माणूस जामिनावरती सुटला. अनघा राजे नावाची याची आणखीन एक मैत्रीण आहे, तिने याचा जामीन केला होता. पोलिसांनी समज देऊन सुद्धा त्यानंतर याच्या वर्तणुकीमध्ये काहीही फरक पडला नाही. काही दिवसांपूर्वी हा माणूस पुन्हा एकदा आमच्या घरामध्ये बेधडकपणे घुसला होता. युअर ऑनर, आता या सत्यजित रावांचं लीळामृत मी काय बोलू? म्हणजे लोकांच्या घरात घुसणं, लोकांना पळवून नेणं, मारामाऱ्या करणं हे या माणसाचे छंद आहेत. बरं मिस्टर सरनाईक, मी तुम्हाला अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. आम्ही असं ऐकलंय की मुधोळकर साहेबांना त्यांच्या धंद्यात
थोडंसं नुकसान झालं होतं. इतकं नुकसान की त्यांना त्यांचं घर लिलावासाठी काढायला लागलं. बरं, त्यासाठी तुम्ही त्यांना काही मदत केली होती? हो, केली होती. आणि आजही ते कर्जबाजारी आहेत. हो. That's what you're wrong. जो माणूस तिरसट आहे, तापट आहे, कर्जबाजारी देखील आहे, अशा माणसाला त्याच्या मुलीची कस्टडी द्यावी अथवा देऊ नये त्याचा विचार सर्वस्वी न्यायालयानं करायचा. युअर ऑनर, युअर विटनेस प्लीज. मिस्टर सरनाईक, तुम्ही आता कोर्टाला सांगितलं की सत्यजित मुधोळकरने तुमच्या मुलीवर म्हणजे मंजिरीवर आशिष शिर्के नावाच्या माणसावरून संशय घेतला. तुम्ही असं कोर्टाला सांगितलं ना? हो. आशिष शिर्केवरून मंजिरीवर संशय घेणारे सत्यजित मुधोळकर एकटेच होते का हो? मिस्टर सरनाईक, सत्यजित मुधोळकर एकटेच होते का? नाही. तुम्हाला पण असं ठामपणे वाटत होतं ना की मंजिरी स्वतःच्या नवऱ्याशी प्रतारणा करते म्हणून?